महाराष्ट्र राज्य हे एका अतिशय अडचणीच्या वळणावर खरं तर उभं आहे। काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि कालपासून तुम्ही सगळेच तुमच्या चॅनल्सवरही आपण सगळे बघतोय की प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। त्याच्यामुळे एकीकडे दुष्काळ, एकीकडे अवकाळी पाऊस, अशा प्रचंड अडचणीत आलेलं राज्य आणि शेतकरी याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच अतिशय संवेदनशीलपणाने या कामाला लागलं पाहिजे। माझी आजच वर्तमानपत्रात मी वाचलं की 2600 कोटी रुपयाची मागणी ही केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की तातडीने दिल्लीवरनं टीम बोलण्याची मागणी करा, महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करा। एक 3 दिवसाच्या आत हा सगळे जे काय कागदपत्र, तलाठी, कलेक्टर, ही सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीने या कामाला लावा। केंद्र सरकारची जी कमिटी येईल तीही तिथे सगळं काम बघेल आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला द्यावा आणि ह्या संपूर्ण भागामध्ये जेवढं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तिथे सरसकट कर्जमाफी ही आमची मागणी आहे। कारण तुम्ही बघताय दुधाचा भाव ग्रामीण भागात गेला तर 7 रुपये कमी लिटर झाला आहे। अवकाळी पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी ही आमची मागणी आहे। पार्लमेंट सुरू होणार आहे। मी स्वतः पार्लमेंटमध्ये हा विषय पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेत आणि राज्यसभेत मांडेल आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळं राजकारण बाजूला ठेवून आज शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातल्या या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील। एकीकडे छगन भुजबळ हे म्हणतात की जी शिंदे समिती नेमण्यात आली होती ही समिती आता रद्द करण्यात यावी, मराठा समाजाला सरसकट आहे ते ओबीसीचं प्रमाणपत्र देऊ नका अशी देखील भूमिका। एकतर भुजबळ साहेब वयाने, कर्तृत्वाने सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठे आहेत। अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, एकामेकाच्या सुखदुःखात राहिलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे माझी माध्यमांनाही विनंती आहे की माझं जे स्टेटमेंट असेल ते भुजबळ साहेबांचं वय, कर्तृत्व ह्या सगळ्याचा सन्मान ठेवूनच मी करणार आहे, त्याच कॉन्टेक्स्टमध्ये घ्यावं। गैरसमज कुणाचेच नसावे आणि प्रेक्षकांचे तर नसावेच। पण मला अतिशय प्रांजळपणे, विनम्रपणे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करायची की जे काही तुमच्या मागण्या आहेत, आपण आदरणीय आहात, वंदनीय आहात, आपण कॅबिनेटमध्ये या राज्याच्या आहात, त्याच्यामुळे ज्या मागण्या ते व्यासपीठावर न करतात त्या जर त्यांनी कॅबिनेटमध्ये त्या बंद दरवाज्यात खोली जर केल्या, कारण का तो अधिकार आहे त्यांना। 105 BJPचे असे आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे, ते बिचारे काही बोलत नाही आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 105 मधले मला वाटतं 8च मंत्री झालेत ना, म्हणजे जवळपास 90-95 लोक असे आहेत ज्यांना अधिकार खरं आहे त्या कॅबिनेटमध्ये बसायचा, तरी ते भारतीय जनता पक्षाचे बिचारे 90-95 असे आमदार बसत नाही आहेत। त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे। त्याच्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या या दुर्दैवी गलिच्छ राजकारणामध्ये हा सगळी जे गोंधळ चाललेला आहे राज्यामध्ये, त्याच्यात माननीय आदरणीय भुजबळ साहेबांना एक खूप महत्त्वाचं पद हे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचं मिळालेलं आहे। त्याच्यामुळे ते मंत्री कॅबिनेटमध्ये जर ते हे बोलले तर महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आज आहे किंवा गैरसमज किंवा जे वातावरण महाराष्ट्रात दूषित होतं आहे, ज्याला पूर्णपणे जबाबदार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे। या खोके सरकारनी जो गोंधळ आज महाराष्ट्रात घातलेला आहे, 200 आमदार येतो त्यांच्याकडे, 200 आमदार असताना तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला जर बाहेरचं व्यासपीठ लागत असेल तर ह्याचा अर्थ काय की कॅबिनेटमध्ये संजय राऊतजी जे म्हणतात की गँगवॉर चालली आहे, नाशिकचे लोक आत्ताच मला भेटून गेले, त्यांच्याकडून तिथला जो ड्रग माफियाची जी चर्चा सातत्याने तुमच्याच चॅनलवर येते, आज अवकाळी पावसाची जी परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने चर्चा ही कॅबिनेटमध्ये जी झाली आहे ती दुर्दैवाने आज चॅनल्स आणि सत्तेत असलेले लोक सभांमध्ये मांडतात। याच्याच या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये
किती मिसमॅनेजमेंट आहे आणि पॉलिसी पॅरालिसिस आहे. तुम्ही मला विचार करून सांगा, तुम्ही एडिटोरियलमध्ये काम करताना तुम्ही चॅनलवर बाहेर येऊन बोलाल का की आमच्या एडिटोरियलमध्ये ही बातमी लावली पाहिजे? ती तुम्ही तुमच्या एडिटोरियलमध्येच बोलाल ना. तर जर कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन मागण्या करत असतील तर मग कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस. हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान या ट्रिपल इंजिन खोके स्वार्थी सरकारमुळे होते. भुजबळांनी जी भूमिका मांडलेली आहे, भुजबळांनी जी भूमिका मांडली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका आणि ज्यांना आता कुणबी प्रमाणपत्र दिले ते देखील रद्द करा आणि जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती देखील रद्द करा. या भूमिकेच्या संदर्भात या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? नाही, माझं म्हणणं आहे नक्की सरकारची भूमिका काय ही आमच्या समोर स्पष्ट आली पाहिजे ना. सरकारची एक बाजू हे म्हणते महाराष्ट्राचे, म्हणजे मला जे थोडंसं कळतं, मी काय फार तज्ज्ञ नाही या विषयाची, पण महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत घ्यायची अधिकार हे सगळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतात. तर हा प्रश्न मला विचारायच्या आधी तुम्ही महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2ला विचारला पाहिजे की नक्की तुमच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं नक्की निर्णय काय. एकदा नक्की निर्णय आम्हाला केला की आम्ही पूर्ण ताकदीने त्याच्यावर बोलू. आमचं पहिल्यापासून मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे आणि उभा राहील. कुणाचंही सरकार असलं आणि प्रस्ताव आला तर पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहू. आणि एक गोष्ट, महाराष्ट्रात आणि दिल्लीत दोन्ही असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड आमची भूमिकेत सातत्य आहे. आम्ही भ्रष्ट जुमला पार्टीसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये नाही म्हणतात. त्याच्यामुळे नक्की या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा निर्णय काय आहे ह्याच्यात आम्हाला स्पष्टता येत नाही आहे. कॅबिनेट मिनिस्टरमध्ये भांडणं चालली आहेत. राऊतसाहेब म्हणतात ते गँगवॉर तुमच्या चॅनलवर आम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतं. त्यातून एका ठिकाणी दुष्काळ झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे, महागाई, बेरोजगारी, ह्याची जबाबदारी घेणार कधी? यांची भांडणं मिटतील तर राज्य पुढे जाईल ना. केसरकर एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा कोण? दीपक केसरकर एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा एका तरुणीने त्यांना शिक्षक भरतीबद्दल विचारला तेव्हा त्यांनी त्याला झापलं. प्लस त्याला असे देखील म्हणाले जर असे जर बेशिस्त शिक्षक जर आपल्या शाळेत शिकणार असतील तर आम्ही अशांना घेणार नाही. हे दुर्दैव आहे. मला खरं असं बोलायला आवडत नाही, पण एका शिक्षकाचा जर अपमान ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होत असेल तर दुर्दैवाने एक गोष्ट मला या ट्रिपल इंजिन खोके सरकारबद्दल म्हणावी लागेल की या सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आणि ती शिक्षकांचा जर तुम्ही अपमान करणार असाल तर पक्ष तर सोडा, महाराष्ट्र पण कधी सहन करणार नाही. आणि कुठल्याही शिक्षकाचा अपमान जर कुठलंही सरकार करत असेल तर त्या शिक्षकाच्या मागे पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू, माणुसकीच्या नात्याने. आणि दुसरी गोष्ट, ती नुसता शिक्षक नव्हता, ती एक महिला शिक्षक होती. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, भ्रष्ट जुमला पार्टी ही सातत्याने महिलांचा अपमान करत असते. त्यांचे मित्र पक्षांनाही ते गुण लागलेले आहेत असं दिसायला लागतं. त्याच्यामुळे एका महिलेचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि शिक्षकांचा कधीच करणार नाही. त्याच्यामुळे त्या शिक्षकांच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहू. आणि ही ज्या सरकारला पैशाची आणि सत्तेची आणि कॉन्ट्रॅक्टची मस्ती आली आहे ना, ती कशी उतरायची ही महाराष्ट्राच्या मायबाप सुसंस्कृत जनतेला माहिती आहे. फोटो व्हायरल होत आहेत. यावरून आता शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी असं म्हटलेलं आहे की हे वार आहेत की यामागे पवार आहेत, याची चौकशी व्हावी आणि मी गृह खात्याला विनंती करेल की या सगळ्या संदर्भात त्यांनी सखोल चौकशी करावी. एक तर हा कॉमेंट मी ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी काही असं स्टेटमेंट, कुणाच्या स्टेटमेंट जोपर्यंत मी त्याचा अभ्यास करत नाही मी बोलत नाही. पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दगडफेक होताना आज दिसते. कालच मला तुमच्या चॅनलवर पाहिलेली मी बातमी की अमरावतीमधले राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत त्यांच्यावरही दगडफेक झाली. राज्यामध्ये सातत्याने दगडफेक कशा होतात हो? मग महाराष्ट्राच्या होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय तरी काय?
म्हणजे लोकांना आवडत नाही मी जेव्हा देवेंद्रजींच्या विरोधात बोलते. माझं वैयक्तिक देवेंद्रजींशी काही भांडण नाही, काय संबंध भांडणाचा. माझी आणि देवेंद्रजींची लढाई ही वैचारिक आहे. ते एक अतिशय सुसंस्कृत नेते आहेत, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री राहिलेत, याची जाणीव सगळ्या महाराष्ट्राला आणि मलाही आहे. एखादा युवा नेता जेव्हा पहिल्यांदा ते जे मंत्री होते ते 5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री होती. तेव्हा नागपूरला मी नाही म्हणायचे, तुमच्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल हे नागपूर आहे हे मीडियावाले म्हणायचे. हे मी वाचलेलं आणि तुम्हालाही चॅनलमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आठवत असेल. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम नागपूरमध्ये आणि राज्यात वाढतो कसा. ज्या नंबर्स मुलींमध्ये, मुलींच्या विरोधात होणारा क्राईम ह्याच्यात वाढ मी नाही झालं म्हणते, केंद्र सरकारचा होम मिनिस्ट्रीचा डेटा म्हणतो. जे रिलेक्टेड आहे म्हणजे सोळंकी साहेबांच्या घरात आग लावली, संदीप क्षीरसागरची मुलं त्याच्या घरातून कशी बाहेर पडली आहेत, त्याच्या बायकोचं काय दुःख आहे, वेदना त्या क्षीरसागर संपूर्ण कुटुंबाच्या आहेत, त्या कधीतरी तुम्ही तुमच्या चॅनलवर काही दाखवले आहे. आता जालन्यामध्ये जी घटना झाली, ज्या अमानुष पद्धतीने होम मिनिस्ट्रीने जालन्याच्या घटनेमध्ये महिलांना आणि मुलांना मारण्यात आलं, कोण आहे याला जबाबदार. नंतर अजून काहीतरी वेगळ्या बातम्या येतात. मग इंटेलिजन्स फेलियर तर आहे ना. मग गृहमंत्री आणि त्यांचं मंत्रालय करतंय तरी काय. इट इज अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांवरचे आणि त्याचे फोटो मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेत, सगळ्या नेत्यांचे. आणि ही गोष्ट मी कालही बोलले की देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही 2 वेगळ्या वैचारिक बैठकीच्या पक्षामध्ये दोघं काम करतो. माझे आणि त्यांचे काही कॉमन लोकांबरोबर फोटो असतात आणि त्या माणसांनी एखाद्याने एखादी चूक केली, मग आता देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे जबाबदार का. मला असं वाटतं राजकारणामध्ये होम मिनिस्ट्रीनी पारदर्शकपणे सगळ्याची माहिती काढावी. उगाच एखाद्या कुठलाही फोटो, आणि मी स्वतः माझंही, मी कधीही कुणावर खोटे आरोप कधी करत नाही. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. जोपर्यंत हातात डेटा नाही मी कधीही कुणावरही आरोप केलेले नाही. ते माझं राजकारणच नाही. त्याच्यामुळे ह्या फोटो या सगळ्याच पक्षाच्या लोकांचे फोटो आहे. त्यांनी पवार साहेबांचे टाकले, यांनी देवेंद्र फडणवीसांचे आणि त्या व्यक्तीचे टाकले, शिंदे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांवर टाकले. त्यामुळे तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्या व्यक्तीची सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो आहेत. ताई, जालन्याच्या ज्या सगळा प्रकार घडला, बीड गेवराईचे जे अमरसिंह पंडित आहेत अजित पवार गटाचे, त्यांनी ऋषिकेश बेदरे हा आमचाच गटाचा कार्यकर्ता आहे म्हणून असा दावा केलेला आहे आणि त्याच्या समर्थनार्थ आज बीड गेवराईमध्ये मोर्चा देखील आयोजन त्यांनी केलेलं आहे. खरं तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असं अमरसिंह पंडितांचं म्हणणं आहे. परंतु ऋषिकेश बेदरे हा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, शरद पवारांबरोबर त्यांचे फोटो आलेत असा आरोप सातत्याने भाजप करत आहे. आता अजित पवार गटाने हा दावा खोडून काढला. हे परफेक्ट तुम्ही मला पॉलिसी पॅरालिसिसचं आणखीन एक उदाहरण. या सरकारमध्ये कोऑर्डिनेशन नाही. जे मी गेले 2 महिने तुमच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समधून बोलते. तुम्हीच माझा इंटरव्ह्यू दोघांनी किती वेळा घेतला आहे ज्याच्यात मी म्हणले की नाही, पॉलिसी पॅरालिसिस आणि मिसकम्युनिकेशन. आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार आणि अजित पवार गट यांचं सरकार आहे की नाही, यांचा कॉन्फ्लिक्ट कुणामध्ये, अजित पवार गट आणि शिंदे सेना. शिंदेंची जी सेना आहे आणि अजित पवारांचा जो गट आहे त्यांच्यातच मिसकॉर्डिनेशन आहे ना या ग्रस्ताबद्दल. तर याचं उत्तर मी कसं देणार. जे सरकारमध्ये आहेत त्यांच्यातच सावळा गोंधळ चालला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही बिचारे काय करणार. आम्ही आपलं लांबून हे सगळं गडबड बघतोय. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की कॉन्फ्लिक्ट आणि मिसमॅनेजमेंट आणि पॉलिसी पॅरालिसिस या ट्रिपल इंजिन सरकारमध्येच आहे. 200 आमदार आहेत त्यांच्याकडे. त्यांनी दुष्काळ आणि आजची जी गारपीट झालेली आहे, जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याऐवजी ह्या सरकारमधलेच 2 गट एकामेकाशी भांडत आहेत. ताई, ह्याला जोडून असा प्रश्न आहे, संजय राऊत असं म्हणतायत की जालन्याच्या गेस्ट हाऊस मध्ये हा सगळा कुणाच्या प्रश्नाला उत्तर संजय राऊत इथे काय इथे. ह्याला जोडूनच प्रश्न आहे की संजय राऊत असं म्हणतायत की अंतसराटीमध्ये जो जालन्याचा प्रकार घडला तो गेस्ट हाऊस मधून बसून हा सगळा प्रकार आहे तो कट रचण्यात आला होता राष्ट्रवादीकडून. राष्ट्रवादीकडून म्हणजे
राष्ट्रवादीच्या कडून हा सगळा कट रचण्यात आला होता. संजय राऊत आमच्याबद्दल बोलले असं शक्यच नाही, राष्ट्रवादी आता इम्पॉसिबल. आता संजय राऊत असं कधीच म्हणणार नाही. महायुतीचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजपने स्वतःसाठी 26 जागा दिल्या आहेत, तर मित्र पक्षांसाठी केवळ 11 जागा त्यांनी दिल्या. तुमचं चॅनल कुठलं आहे? साम टीव्हीनी काल बातमी संध्याकाळी दाखवली की हा फॉर्म्युला असा नाही आहे, असं तुमच्याचकडून बातमी आली आहे. मुलाखत जर सकाळी आली त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टीकडूनच क्लॅरिफिकेशन संध्याकाळी आलं की असा कुठलाही फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे आय डोंट हॅव. आणि दुसरा एक माझा स्वभाव मी सांगते, दुसरे के घर में मैं झाकती नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आघाडीमध्ये 26 आहेत, 28 आहेत, 36 आहेत, मेरे को क्या लेना देना उससे. अजितदादा असं म्हणतात, चर्चा होणार आहे का महाविकास आघाडीमध्ये येत्या काही तुम चिंता मत करो, आम खाओ. आमची लिस्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगीन. राऊत साहेब सविस्तर आणि नाना पटोले दोघंही काल सविस्तर तुमच्या चॅनलवर TV9 काल ते बोललेले आहेत. अजितदादा असं म्हणतात कुठून अवदसा सुचली आणि राजकारणात आलो. अजितदादा असं म्हणतायत की कुठून अवदसा सुचली आणि राजकारणात आलो. आता दादाच स्वतः बोललाय, वयानी नात्यानी तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि साधारणपणे माझ्यावर जे संस्कार झाले, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, त्यांनी एखादं विधान केलं तर त्याच्यावर प्रत्येक विधानावर आपण बोललंच पाहिजे असा आग्रह माझ्या संस्कृतीत बसत नाही. बताइए. एक मिनट मराठी का होने तो दो. मराठी पक्का. एक मिनट. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा ने कहा कि CAA अगले साल लागू कर दिया जाएगा. तो आखिर इतने दिनों के बाद, जो कि 2019 में सदन में पास हो चुका है, और अब नहीं भैया, मैं आपको पूछना चाहती थी, ये अजय मिश्रा टेनी जी है ना, ये अगर मेरी याददाश्त ठीक रही तो जब किसानों का आंदोलन हुआ था, इन्हीं के घर में कोई ऐसा था जिन्होंने गाड़ी ज़ोर से चलाई थी और बहुत लोगों को, शायद गाड़ी लोगों के ऊपर से चलाई थी, किसानों के ऊपर से चलाई थी. वही है क्या ये? वही मंत्री है क्या ये? ऐसा मुझे लग रहा है कि जो केंद्र में मंत्री है, जिसके घर में किसी ने किसानों के ऊपर से जोर से गाड़ी चलाई थी, वो कुछ कह रहे हैं. मुझे पता नहीं उसकी क्रेडिबिलिटी कितनी है. एक बार पता चले, अभी पार्लियामेंट जब शुरू होगा तो देखती हूँ मैं. लेकिन सवाल ये है कि बंगाल में जाके वो इस तरह का वक्तव्य करते हैं कि CAA लाने के लिए हम पूरी तरह से तैयार हैं, मार्च में हम ला सकते हैं, सारी चीज़ें बातें अगर हो रही हैं तो कहीं ना कहीं उसके पहले से कोई नैरेटिव सेट करने की कोशिश है इस तरह की सब. अरे जिस आदमी ने किसानों के ऊपर से गाड़ी चलाई हो, उसके स्टेटमेंट को कितना हमने सीरियसली लेना चाहिए. दूसरा ये कि हम देख रहे हैं छगन भुजबल निर्दयी है ये पूरी टेनी जी और उनकी जो पूरी जिस केंद्र की सरकार है वो निर्दयी है. दूसरा ये कि छगन भुजबल जब ये कहते हैं कि संदीप शिंदे समिति बर्खास्त करनी चाहिए, अब तक जो जितने भी कुंभी सर्टिफिकेट दिए गए वो रद्द कर दिए जाए, मंत्रिमंडल में जो मंत्री हैं, जो सरकार में उनके कद्दावर महत्व रखते हैं, वो अब आम सभाओं में इस तरीके से कह रहे हैं, क्या करें? यही तो मैं कब से कह रही हूँ. मैं आप सबके चैनल्स पे, आप मेरे सारे जो प्रेस की बातें आप में और मुझ में होती है, उसमें मैं 2 महीने से कह रही हूँ कि 1.5 साल से जब से ये शिंदे सरकार आई है, कॉन्ट्रैक्ट्स, बिग टिकट प्रोजेक्ट ज़रूर हो रहे हैं, लेकिन पॉलिसी पैरालिसिस है इस सरकार में. आप सोचिए कि जो चीज़ कैबिनेट में बोलनी चाहिए वो एक रैली लेके इनको कहनी पड़ रही है. तो ऐसा भी हो सकता है कि छगन भुजबल जी जो कह रहे हैं, उनकी आवाज़ शायद कोई कैबिनेट में नहीं सुन रहा है, नहीं तो वो रैली लेके बाहर क्यों बोलेंगे. फिर इट्स अ कंप्लीट कन्फ्यूजन एंड केओस. ये जो ट्रिपल इंजन की खोखे सरकार है महाराष्ट्र में, पूरा केओस है. कोई किसी से बात नहीं करता. आज अजीत पवार गट और शिंदे गट में लड़ाई हो रही है गेवराई के कारण. दूसरी भुजबल साहब जिन्होंने कैबिनेट में कहना चाहिए वो चीज़ें बेचारे, शायद उनका कोई सुन नहीं रहा है कैबिनेट, इसलिए बड़ी बड़ी रैलीज कर रहे हैं राज्य में. समझ में नहीं आ रहा है राज्य चला कौन रहा है. एक तरफ आप देख रहे हैं महाराष्ट्र में बहुत सारे ज़िले ऐसे हैं जहां सूखा है, और बहुत सारे ज़िले ऐसे हैं जहां बहुत बारिश हुई है, किसानों को बहुत दिक्कत हुई है. तो मेरे ख्याल से थोड़ी देर मैं हाथ जोड़ के महाराष्ट्र की ट्रिपल इंजन सरकार को विनती करती हूँ कि थोड़े दिन के लिए ये कॉन्ट्रैक्ट बाजी थोड़ा आप साइड में रखिए और महाराष्ट्र के जो किसान हैं उनके लिए थोड़ा कुछ करिए. और हम तो पूरी ताकत से इस देश के किसान के साथ खड़े रहे हैं और रहेंगे.
और पार्लियामेंट जब खुलेगा पहले दिन मैं किसान और आरक्षण पे ज़रूर पूरी ताकत के साथ महाराष्ट्र की तरफ से सारे किसानों जहाँ सूखा है और जहाँ ओले पड़े हैं और मराठा, धनगर, लिंगायत और मुस्लिम समाज का आरक्षण है, ये दोनों विषय पूरी ताकत से मैं पार्लियामेंट में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रेस करेगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो या उप मुख्यमंत्री अजित पवार हो, वो बार बार कह रहे हैं कि इस तरह के द्वेषपूर्ण वक्तव्य न करें जिसके चलते दो समाज आपस में लड़ जाएं या उनमें द्वेष निर्माण हो। लेकिन छगन भुजबल नहीं रुकते, वहाँ मनोज जरांगे पाटिल ये नूरा कुश्ती चल रही है उन दोनों में या क्या समझ में नहीं आ रहा है, क्योंकि DCM 1 और DCM कुछ कह रहे हैं और उनकी कैबिनेट नहीं सिरी, फिर से पॉलिसी पैरालिसिस। देखिए, यू आर गिविंग मी टुडे एविडेंस, जो मैं कब से कह रही हूँ उसी के आप मुझे एग्जांपल्स दे रहे। आप सोचिए DCM 1 और DCM 2 कुछ कहना चाहते हैं और उनके कैबिनेट मंत्री सुन नहीं रहे, इसका मतलब क्या? इसका मतलब कि जो संजय राउत जी कह रहे हैं कि इस कैबिनेट में गैंग वॉर चल रहा है, वही मतलब सच हो रहा है ना। दादा का कंट्रोल नहीं है अपने मंत्रियों पर? नहीं, मुख्यमंत्री का नहीं है ना, सिर्फ दादा का क्यों नाम ले हम, मुख्यमंत्री का भी नहीं है। इस देश का, इस राज्य का सबकी जिम्मेदारी माननीय मुख्यमंत्री जी की हो रही है। मुख्यमंत्री जी के कैबिनेट में DCM 1 और 2 है और आदरणीय माननीय भुजबल साहब भी है। अगर जो कैबिनेट में कहनी चाहिए वो चीज़ें अगर रोक रैली में कहना पड़े, इसका ये भी मतलब हो सकता है कि भुजबल साहब का कोई कैबिनेट में सुन नहीं रहा है। मराठी साइन बोर्ड को लेकर मन से काफ़ी आक्रामक हो गई है और हर जगह पर आंदोलन कर रही है, साइन बोर्ड हटवा रही है। मेरे ख्याल से कुछ टाइमलाइन दी थी और ये फिर भी लॉ एंड ऑर्डर का सवाल है ना, ये DCM 1 को पूछिए, क्योंकि लॉ एंड ऑर्डर DCM 1 के पास ही है। जो रोज़ आप मुझे सवाल महाराष्ट्र की सुरक्षितता के लिए पूछ रहे हैं, कभी ना कभी DCM 1 को पीछे उनको याद तो दिलाइए कि राज्य के होम मिनिस्टर है। सिर्फ इनकम टैक्स, ED और CBI के लिए होम मिनिस्ट्री नहीं होती, घर में रेड करने के लिए, दूसरे पार्टियों तोड़ने के लिए होम मिनिस्ट्री नहीं होती। होम मिनिस्ट्री माई बाप जनता की सुरक्षितता के लिए होती है। तो थोड़ा इस पर ख्याल रखेंगे तो BJP के जो सांसद हैं ना, जिन पे पत्थर फेंके, शायद उन पे पत्थर नहीं फेंकता कोई। सीट शेयरिंग को लेकर हम देख रहे हैं कि देवेंद्र फडणवीस ने कल ये कह दिया था कि हमारा कोई फॉर्मूला तय नहीं हुआ, लेकिन जितनी सीट्स हैं उस पर तो हम लड़ेंगे। तो जाहिर है बात, 26 पर अगर BJP कभी लड़ी थी तो सिर्फ 22 ही सीट दोनों गुट को बच जाती है। तो 26 और 22 का जो फॉर्मूला है इस तरह से साफ साफ अभी नजर आता है। उनकी वो महायुति उनके महायुति बोलते हैं ना उनके गठबंधन को, उनके गठबंधन में उनको जो तय करना है वो उनका प्रॉब्लम है, दूसरे के घर में झांकने को मुझे शौक नहीं है। ताई, संजय शिरसाट असं म्हणतात की जालनामध्ये जो काही अंतसराटीमध्ये हल्ला झाला होता, हा संजय राऊत आणि राष्ट्रवादी यांनी बसून गेस्ट हाऊसमध्ये हा सगळा प्लॅन केला होता। अच्छा, त्यांनी हे चॅनलवर म्हणण्यापेक्षा होम मिनिस्ट्रीला सांगायला पाहिजे आणि त्यांनी नक्की ठरवायला पाहिजे कोणी काय केलं। त्यामुळे मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कॅबिनेटबद्दल माननीय संजय राऊत साहेब जे म्हणले हे बरोबर आहे, तिथे तर प्रॉब्लेम महाराष्ट्रात नाही आहे, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये। तिथली गँगवॉरमध्ये दगडफेक किंवा या ज्या सगळे जे आरक्षणाबद्दल असंवेदनशीलपणे चर्चा करतायत सगळे, आणि ज्या पद्धतीने ड्रग माफियाबद्दल जे प्रश्न येत आहेत, हे सगळे द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय आणि कॅबिनेट ऑफ महाराष्ट्र। याचे सगळे पुरावे देखील अधिवेशनात देऊ असं देखील ते म्हणतात। पुरावे अधिवेशनात कशाला, होम मिनिस्ट्रीला द्यायचे असतात ना। सगळा जो गट कसा रचला आहे सगळं मी अधिवेशनामध्ये याचे पुरावे। ठीक आहे ना, त्याचं ते TV वर कशाला सांगायला पाहिजे। आम्ही जे अधिवेशनात बोलत होतो भाषणं, आम्ही काय ती चॅनलवर करत नाही, आम्ही निवडून गेलोय पार्लमेंटमध्ये भाषण करायला। इलेक्शन कमिशनच्या सुनावणीवेळी खरं तर अजित पवार गटातले मंत्री आणि अनेक नेते मंडळी उपस्थित होते गेल्या इलेक्शन। खरं तर इलेक्शन कमिशनच्या सुनावणीवेळी नेते मंडळी जे आहेत ते फक्त वेळ काढायला, टाईमपास करण्यापुरतं येतात, मोबाईल्समध्ये असतात। अजित पवार गटातले नेते, त्यांच्यापैकी एक मंत्री तर झोपलेले देखील होते, त्याची माहिती मिळते। काय तो त्या गटाचा वैयक्तिक प्रश्न आहे। आता कोण झोपलं होतं का मोबाईलवर खेळत होतं मला खरंच माहिती नाही, कारण का महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, महाराष्ट्रामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि बेरोजगारी आणि महागाईचे इतके गंभीर आव्हानं राज्याच्या समोर आहेत। मला खरंच विचाराल तर आपण सगळ्यांनी मिळून या अडचणीच्या काळात या बळीराजांनी ज्या काळ्या मातीशी इमान राखलेला या शेतकऱ्याबरोबर आता उभं राहायला पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी नाकारलेली आहे आणि जे काही होईल ते आता अपात्रतेच्या निकालानंतरच होईल अशी माहिती मिळते।
शक्यता नाकारता येत नाही, कारण का महाराष्ट्र आता दिल्लीवरनंच चालतोय. दुर्दैवी आहे की ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत आज सगळे, यशवंतराव चव्हाण सेंटर, चव्हाण साहेबांबद्दल नेहमी अभिमानाने आम्ही भाषण करताना म्हणतो की जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा महाराष्ट्राचा हा सह्याद्री हा दिल्लीला जाऊन हिमालयाच्या खांद्याला खांदा लावून राज्याच्या देशाची सेवा केली. आज दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे सगळे निर्णय म्हणजे पालकमंत्रीपदापासून बदल्यांपासून आता म्हणजे पुढे मंत्री कोण होणार हे तिन्ही पक्षाचे निर्णय जर दिल्लीत होत असतील तर हे महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि ज्या अदृश्य शक्तीबद्दल मी सातत्याने बोलते की महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप एक अदृश्य शक्ती दिल्लीतून करते. मग आपल्या मुलांच्या नोकऱ्या असतील, पक्ष फोडणं असेल, इन्कम टॅक्स, CBI आणि EDच्या धाडी असतील, घर फोडणं असतील, चांगले मोठे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात येणार असतील किंवा महाराष्ट्रात असलेले हक्काचा हिऱ्याचा व्यवसाय दुसऱ्या राज्यात जाणार. त्यामुळे आपल्या नोकऱ्या, आपल्या सगळ्या स्वाभिमानाचा पूर्ण कंबरड मोडण्याचा पाप जर कोण करत असेल तर ही दिल्लीची अदृश्य शक्ती आहे आणि तेच आपल्या विरोधी नाही, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचंही तसंच करतात. माननीय गडकरी साहेब आणि माननीय देवेंद्रजी यांनाही कॉम्प्रोमाइज ही अदृश्य शक्ती करते हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ताई, आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्यावर आहेत आणि यावरून शिंदेच्या शिवसेनेने टीका केली की ते पाप धुवायला मथुरेला गेलेले आहेत आणि त्यांनी बुद्धू हृदय सम्राट अशी पदवी लावून घ्यावी असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं. मी हे कॉमेंट ऐकलेली नाही आणि मी दुसऱ्याला वैयक्तिक माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आम्ही वैयक्तिक आजपर्यंत कधीही कोणावर टीका केली नाही आणि कधी करणारी नाही. अजित पवार जब ये कह रहे हैं कि जब उन्होंने कभी कहा था कि उन्हें मंत्रिमंडल में जो विस्तार है इसमें संसद उनकी हिस्सेदारी चाहिए, एकनाथ शिंदे होनी चाहिए, लेकिन अभी देख रहे हैं किस तरह की सीट शेयरिंग की बातें हो रही है. उसके बाद दादा का ये बयान आना कि न जाने उनको क्या सोचा था, क्या पॉलिटिक्स सोचे कि उनको पॉलिटिक्स में चले आए. इस बयान को किस तरह देखते ज़्यादा फ्रस्ट्रेट है वहाँ जाके? मैं किसी बयान पे पर्सनल ऐसी किसी टिप्पणी नहीं कर चाहती. अजीत दादा राज्य के वरिष्ठ नेता है, बड़े नेता रहे और मेरे लिए मेरे बड़े भाई भी है और मुझ पे जो संस्कार हुए हैं इसमें बड़े भाई का हमेशा मान सम्मान करना चाहिए. और अगर कुछ पॉलिसी में ज़रूर हमारी कुछ अगर कुछ वक्तव्य हम एक दूसरे के खिलाफ करें वो पॉलिसी लेवल पे राजनीति के होंगे. उन्होंने एक पर्सनल उनका जो कुछ कहा है उसका क्लैरिफिकेशन आपको उनको ही पूछना पड़ेगा. हमने देखा है कि अजित दादा हमेशा किसी न किसी चीज़ को लेकर डिस्टर्ब हो जाते हैं, कई दिन लोगों से मिलते नहीं हैं या फिर वो इस्तीफा भी दे देते हैं. व्यथित हो जाना दादा का ये रहा है स्वभाव. लगता है यहाँ आके व्यथित हैं, परेशान हैं. इस सबके सवाल नहीं, अभी मेरे तो बड़े भाई है लेकिन दिवाली के बाद मेरा कोई मिलना नहीं हुआ है. उनके जो आज नज़दीक घूमते हैं उनसे ही अगर आप पूछे तो आपको डायरेक्ट फैक्चुअल पता चलेगा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.